नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. भाजप सोबत मित्र पक्षाचे 5 नगरसेवक निवडून आल्यात. त्यांना आम्ही पर्याय देऊ इच्छितो. त्यांच्यापैकी कोणाला उपनगराध्यक्ष सभापती होण्याची इच्छा असेल तर त्यासाठी आमचा बिनशर्त पाठिंबा राहील. आमचे 11 नगरसेवक त्यांच्या बरोबर असतील अशी ऑफर आमदार आशुतोष काळे यांनी लोकसेवा आघाडीच्या सदस्यांना दिली आहे. निवडणूक आणि मतमोजणी झाल्यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी पत्रकार परिषदेत ही ऑफर दिली. पराभूत उमेदवार काका कोयटे म्हणाले की माझा पराभव 409 मतांनी झालाय. पराभव हा पराभव असतो, तो आम्ही स्वीकारलाय. मला आणि आमच्या उमेदवारांना 57% मते मिळाली. केवळ 43% मते घेऊन विरोधक सत्तेत आलेत. माझा पराभव 1% सुद्धा नाही, केवळ 0.94% मतांनी झालाय. आमदार काळे यांच्या विकासांना साथ देण्यासाठी अजित पवारांच्या सांगण्यावरून मी निवडणुकीला उभा राहिलो. निवडणुकीत धनशक्ती आणि गुंडगिरीत आम्ही कमी पडलो असं कोयटे म्हणाले. आमदार आशुतोष काळे म्हणाले की पालिकेचा निकाल काहीही लागला असला तरी पुढील 4 वर्षात मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. कोपरगावकरांना दररोज पाणी मिळावे म्हणून 6 नंबर तलावासाठी जागा खरेदी करण्याचा मानस आहे. हे तळे झाल्यानंतर 3 व 4 नंबर तलावाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेतलं जाईल असं काळे म्हणाल्यात. चंद्रशेखर बावनकुळे यापूर्वी जेव्हा आले होते तेव्हा ते ऊर्जा मंत्री होते. तेव्हा त्यांनी भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामाचे भूमिपूजन केलं होतं. कोनशिलाही उभी राहिली. आता बावनकुळे महसूल मंत्री आहेत. त्यांनी तेथे येऊन 7-12 वाटप करण्याचं आश्वासन दिलंय. भूमिगत विद्युत वाहिन्यांप्रमाणे 7-12 वाटपाचं आश्वासन हवेत विरू नये असा टोला आमदार आशुतोष काळे यांनी लगावला. विधानसभेची निवडणुकीमध्ये मी काही थांबवायला गेलो नव्हतो, स्वतःहून थांबले आणि आम्हाला म्हणजे मला महायुती म्हणून मला पाठिंबा दिला. मी तर त्यांना ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये सामील झालेली होती त्या दिवशी सांगितलं होतं का तुम्हाला तिकीट मिळणार नाही, तुम्ही दुसऱ्या पक्षात निघू शकता. त्याला त्यांनी जरा लाईटली घेतलं आणि होता दम तर जाऊन यायचं होतं. कळलं असतं ना. 5 वर्षामध्ये जे काही कामं मी केली मागच्या 5 वर्षामध्ये ते का झाली नाही हा खऱ्या अर्थाने संशोधनाचा विषय आहे. आणि मग याचा विचार जनतेने केला का 5 वर्षामधल्या आणि पहिल्यांदा काळे परिवार सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. उलट त्यांच्याकडे 40 वर्ष कायम सत्ताधारी आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब हे 10 वर्ष विरोधी पक्षाचे आमदार होते. विरोधी पक्षाचा आमदार आणि सत्ताधारी पक्षाचा आमदार याचा फरक काय मी मागच्या 5 वर्षामध्ये दाखवून दिलं. आणि म्हणून कामाचा जो काही आवाका बघितला सर्व त्यांनी उभे आडवे सगळे घेऊन झाले आणि त्यांना लक्षात आलं हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे, त्याच्या आपण शांत बसलेलं बरं. आणि पक्षाचा आदेश मानला तर ठीक, पक्षाने पण मग त्या पद्धतीने दाखवलं असतं का काय असतं ते कारण आम्ही शोधतोय काय काय कुठे कुठे चुकलंय. पण एकंदरीत जो काही थोडासा वेळ जास्त निवडणुकीमध्ये वाढला त्याच्यामुळे जे काही बदनामीचे प्रकार असतील, दमदाटीचे प्रकार असतील, फसवणुकीचे प्रकार असतील, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी किंवा काही आमिष दाखवणं असेल या गोष्टी त्या ठिकाणी वाढल्या. आता 2 तारखेला मला खात्री आहे का नगराध्यक्षांसह 18 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील असा प्रकारचा निकाल 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये झाला असता. ठीक आहे, तर जरतरच्या गोष्टीला अर्थ नसतो. तर 409 मतं म्हणजे फार 0.94% एवढंच मताधिक्य त्या ठिकाणी कमी पडलं. आणि त्याच्यासाठी किती परिश्रम त्यांना घ्यावे लागले. म्हणजे वास्तविक पाहता 9 वर्ष एक उमेदवार तयारी करतोय आणि आमचं 40 दिवसाचा उमेदवार आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता एक चांगल्या प्रकारचं निवडणूक झाली. जरी पराभव झाला असेल नगराध्यक्षपदाचा, नगरसेवक थोडेफार कमी आले असतील. आमचे 3 नगरसेवक त्या ठिकाणी कमी मताने म्हणजे 100च्या आत 50च्या आत 3 गेले, 57 मतांनी 1 गेलाय. तेव्हा एकदमच फार चित्र हे एकदम वाईट आहे. मताची आकडेवारी जर बघितली घड्याळाची आणि कमळाची तर दोन्हीमध्ये फार मोठा फरक आहे. कमळाचे जे उमेदवार आहेत त्यांना 10,000 काहीतरी मतं आहे आणि घड्याळाचे जे काही उमेदवार आहे 17,000 काहीतरी मतं त्यांना आहेत. फार मोठा फरक त्याच्यामध्ये आहे. आमचा पूर्ण पॅनल घड्याळाचा आहे आणि त्यांचा पॅनल सगळा
मिक्स पॅनल होता. लोकसेवा आघाडी, अपक्ष असे सगळे होऊन त्या ठिकाणी तो पॅनल त्या ठिकाणी निवडून आला. तर मागच्यापेक्षा 2016पेक्षा चांगला निकाल आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आणि जरी निकाल काही लागलेला असेल याचा आणि दुसऱ्या निवडणुकीचा अर्थार्थी काही संबंध नसतो, कारण प्रत्येक निवडणुकीकडे मतदार त्या निवडणुकीकडे वेगळ्या पद्धतीने बघत असतात. तो निवडणुकीचा निकाल ते वेगळ्या पद्धतीने घेत असतात. मागच्या काळामध्ये भूमिगत गटारीसारखी जी झालेली, भूमिगत वीज वाहिन्यांसारखी जी झालेली, तर उताराची पण घोषणा तशीच आहे का? असं व्हायला नको, लोक नादी लागायला नको. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल देखील मनापासून आभार. खरं तर या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाकरता माझा 409 मतांनी पराभव झालेला आहे. पराभव हा पराभवच असतो. 1 मतानं हो की हजारो मतांनी हो. त्याच्यामुळे हा पराभव मी आणि आमचा पक्ष नम्रपणे स्वीकारित आहोत. परंतु त्याचबरोबर काही गोष्टी जनतेच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. मी खरं तर अनेक वर्षापासून राजकारणात नव्हतो. मी केवळ समाजकार्य करीत आलेलो आहे. राजकारणाच्या दृष्टीनं या समाजकारणाकडे मी कधी बघितलेलं नाही. त्याचप्रमाणे कोल्हे गटाची गत 40 वर्ष एकतर्फी सत्ता नगरपालिकेवर आहे. त्याच्यामुळे त्यांचे उमेदवारसुद्धा गेले 40 वर्षापासून कार्यरत होते. आणि मी केवळ आशुतोष दादांच्या कामामध्ये जे अडथळे विरोधक आणत होते, ज्या विकास कामांना विरोध करीत होते, त्यामुळे आशुतोष दादांच्या विकासाच्या कामाला साथ देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानं या निवडणुकीत उतरलो होतो. एका बाजूला 40 वर्षाची सत्ता, त्याविरोधात माझा प्रचार फक्त 40 दिवसच झाला. बरोबर 40 दिवस, तुम्ही मोजून बघा, 40 वर्ष विरुद्ध 40 दिवस. तरीसुद्धा जे काही मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेले आहेत किंवा मला मिळालेले आहेत, मला 43,246 मतापैकी 18,094 मतं मिळाली आणि समोरच्या उमेदवाराला 18,503 मतं मिळाले. परंतु सत्तेवर आलेल्या पक्षानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि जनतेनेही लक्षात ठेवली पाहिजे की त्यांना जरी 18,503 मतं मिळालेले असले तरी मला आणि इतर उमेदवारांना मिळून केलेल्या मतांची बेरीज केली तर ती तब्बल 24,357 इतकी होती. म्हणजे सत्ताधारी पक्षाला मिळालेले मतं फक्त 43% आहेत आणि त्यांच्या विरोधात तब्बल 57% मतं आहेत. या 57% मतांचा आदर त्यांनी नगरपालिका चालवताना केला पाहिजे. आणि त्यांना मिळालेल्या 18,503 मतामध्ये सुद्धा हे मतं सगळे कमळाचे नाही. माझ्याकडे जी आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाहीत त्या छत्रीच्या आणि इतर उमेदवारांची सुद्धा मतं आहेत. इतर जिल्ह्यामध्ये किंवा इतर तालुक्यांमध्ये जे काही कमळ फुललं त्या पद्धतीनं कोपरावात कमळ फुललेलं दिसत नाही. निश्चितपणे मिळालेलं आहे. आमचे तिथले जे उमेदवार होते जनार्दन कदम हे कोपरावातल्या नव्हे, नगर जिल्ह्यातल्या सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेले. परंतु त्या ठिकाणी जो काही प्रचार केला गेला, सगळं कोळे कुटुंबीय त्या ठिकाणी येऊन माझ्या विरोधात प्रचार करत होतो. त्याच्यामुळे मतं कमी जास्त झाले असतील. परंतु निवारावासियांनी आणि प्रभाग क्रमांक 3च्या नागरिकांचे सुद्धा मला या निमित्तानं आभार मानावेसे वाटतात. धनशक्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला, इतका वापर कधीही कोपरगावमध्ये झाला नव्हता. त्यामुळे आमचा निसटत्या मतानं पराभव झालेला आहे. मतांची जर तुम्ही आकडेवारी बघितली, माझा पराभव फक्त 0.73 मतांनी झालेला आहे. 1% सुद्धा नाही, 1% सुद्धा मतं मला कमी पडलेली नाही. मी जे समाजकारण करत होतो त्याला आता राजकारणाची जोड मिळणार आहे आणि काळे परिवाराची साथ मिळणार आहे. माझं नेहमी धोरण असतं की समाजकारण आधी करायचं, पण आता राजकारणात सुद्धा मी करणार आहे.